पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजति सिंदूरवदनो देवयत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरिव तमसारसी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहर धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेत पद्मासनं, या ब्रह्मच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता। समपतु सरस्वती भगवती निशीष जड्यापहं, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रतलिते, ते नाम माझे वाच्यासर। ज्या रूपे सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकाली स्पर्शिला, ते पाय माझे घाळे असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मा, मने प्राण तकलेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवभयहर सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रुतवक्त श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं, एक एक अक्षर कुसुम पातक नाशनम। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुत तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तथे भीमरत्या, परं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्ठुरं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुसं पातकनाशनम्।
श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम, हरि श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 17 भाग 5। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। करावया सर्व संहार, जैसा वाडे प्रलय रुद्र, तैसा वाढला वानर निशाचर कापती। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। काय माझी वाणी मानेला संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशे देईते म काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुट्टानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनासवे काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवन। देवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले। म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 17व्या अध्यायाच्या भाग 5 सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ। हनुमंतराया ब्रह्मपाशामध्ये बंधन होऊन राजा रावणाच्या लंकेमध्ये, राज दरबारामध्ये, राजसभेमध्ये हनुमंतरायांचं आगमन होऊन राजा रावणाच्या समोर शेपटीचं आसन घालून हनुमंतराया बसून राजा रावणाच्या समक्ष तोंडावर खूपच अपमान करतात। राजा रावणानं विचारलेल्या प्रश्नाची उत्तर सविस्तर रीतीनं हनुमंतराया देतात। आणि मी का आलो, मी कोण आहे, मी कुणाचा कोण आहे, कशासाठी लंकेमध्ये आलो, याचं उत्तर देताना हनुमंतराया म्हणतात, तुझ्या कुळाचा, तुझा घात करण्यासाठी, तुला संपवण्यासाठी मी आलेलो आहे। म्हणून हनुमंतरायांनी सर्व दुष्टांचा संहार करण्यासाठी महारुद्र रूप धारण केलेले आहे। हनुमंतराया विशाल रूप धारण करतात, उंचच्या उंच वाढतात। हे रावणासहित राक्षस मंडळी पाहतात आणि त्यांना थरकाप सुटतो। सगळेच खूपच घाबरून जातात। मी तव एकल्या एकवा नर, श्रीरामाचा निज किंकर। तुझे कोट्यानु कोटी झुंजार, मज समोर करी उभे।
हनुमंतराया म्हणतात, ए राजा रावणा, मी तरी एकला एक वानर आहे म्हणले, पण श्रीरामाचा सेवक आहे म्हणले, श्रीरामाचा निजभक्त आहे म्हणले, श्रीरामाचा दास आहे, श्रीरामाचा घरगडी आहे. तुझे कोट्यावधी जे वीर झुंजार आहेत ना महावीर, ते सगळे एकदा माझ्या समोर उभे कर, बघतो त्यांच्याकडे किती प्रताप आहे. मी एकला एक वानर सगळ्यांची म्हणले सामर्थ्य शक्ती पाहतो, त्यांच्याकडे किती बळ आहे हे आजमावतो. मशके कोट्यानुकोटी झुंजार माझा मारिता दशशीर, कोण राखेल निशाचर सुरासुर पाहोपा. हनुमंतराया म्हणतात, तुम्ही माझ्या समोर महावीर असाल तुमच्या जीवाला, झुंजार असाल तुमच्या जीवाला, सामर्थ्यशाली असेल, तुमची मोठी अंगवण आहे असं तुमचं मत असेल, पण अशी कोट्यावधी तुम्ही महावीर माझ्या समोर जरी आला तरी माझ्या समोर चिलटा समान आहे. एवढंच नाही, मी जर आता इथं राजा रावणाला मारायचं ठरवलं तर एका क्षणार्धात मारू शकतो. कोण असा बलाढ्य आहे, बळी आहे की माझ्या तावडीतून राजा रावणाला सोडवू शकतो. देवाधिकामध्ये, दानवामध्ये, मानवामध्ये असा कोणीही नरश्रेष्ठ नाही. हनुमंतराया विचार करतात आणि बोलतात, शोभला दे कोणी हनुमंत, इंद्रजित चळचळा कापत, आजीने मला लंका नात, करील घात वानर. हनुमंतराया रागाला गेलेले, इंद्रजितांना पाहिलेलं आहे. इंद्रजित थरथर थरथर कापू लागलेलं आहे, तोंडचं पाणी पळालेलं आहे. आता आपले वडील लंकेचा लंकानाथ राजा रावण आता जिवंत राहत नाही, वानर आता राजा रावणाला संपवेल ही भीती इंद्रजिताला वाटू लागलेली. निश्चय रावणाला अंत, ऐसे इंद्रजित चिंतित, तव बोलिला हनुमंत, राही वृत्तांत अवधारा. निश्चय रावणा आला अंत, ऐसे इंद्रजित चिंतित, तव बोलिला हनुमंत, तोही वृत्तांत अवधारा. रावणाचा आता शेवट आलेला आहे, याची इंद्रजिताला चिंता लागलेली आहे. एवढ्यात हनुमंतराया काय बोलले, सावधानतेने ऐका म्हणतात, रणी मारोनी रावण, करोनी सीता सोडवन, श्रीरामापासी नेता जान, मज कोण निवारी. हनुमंतराया म्हणले, आता जर मी इथं रावणाला मारायचं ठरवलं, रावणाला संपवलं आणि माझ्या माऊलीची सीता जानकीची सोडवणूक केली, रामाकडे घेऊन चाललो, कोण अडवणार आहे का पट्ट्या म्हणले, आहे का तुमच्यामध्ये असा कोण जातीवान राक्षस म्हणले की माझं या गोष्टीपासून निवारण करू शकेल, राजा रावणाला मारण्यापासून, माऊलीची सोडवणूक करण्यापासून, रामाकडे नेण्यापासून कुणी कुणी मला अडवू शकत नाही. इतके करिता न लगे क्षण, परी श्रीरामे वाहिली आन, दक्षिण हस्ते विंदोनी बाण, रणी रावण मारिण. हनुमंतराया म्हणतात, मला रावणाला मारायला, माऊलीची सोडवणूक करायला एक क्षण सुद्धा लागत नाही, पण माझ्या स्वामींनी श्रीरामांनी शपथ घेतलेली आहे, प्रतिज्ञा केलेली आहे की राजा रावणाला डाव्या हाताने बाण सोडून मारीन, ही श्रीरामाची शपथ आहे. असं हनुमंतराया राजा रावणाच्या भर दरबारात बोलतात. मारोनी आदश शिरा, स्वस्त करीन वसुंधरा, सुखी करावे चराचरा, श्रीरामचंद्रा निज नेम. माझ्या रामचंद्रांनी प्रभूंनी
माझ्या देवाने नेम केलेला आहे, राजा रावणाला मारीन, दुष्टांच्या तावडीतून ही नाराज असणारी दुःखी असणारी पृथ्वी माता सुखी करीन, समाधानी करीन आणि हे चराचर आनंदानं समाधानानं नांदेल अशी अवस्था निर्माण करीन. ही श्रीरामाची आण आहे. हनुमंतराय सांगतात, सोडावी देवांची बांधवडी, तोडावी नवग्रहांची बेडी, उभारावी राम राज्याची गुढी, मर्यादा गाडी श्रीरामे. श्रीराम प्रभू कसे आहेत तर मर्यादा पुरुषोत्तम आहेत. एक पत्नी, एक वचनी, एक वाणी, देवांची बांधवडी सोडवतील. 33 कोटी देवांना राजा रावणाच्या बंदीखान्यातून मुक्त करीन. नवग्रहाच्या ज्या राजा रावणानं आपल्या आसनाला पायऱ्या केलेल्या आहेत त्यातून नवग्रहाची सुटका करेन. म्हणजे नवग्रहाची वेडी तोडीन, देवाची बांधवडी सोडवीन आणि राजा रावणाच्या लंकेमध्ये राम राज्याची गुढी उभा करीन. ही श्रीरामाची प्रतिज्ञा आहे. हनुमंतराया सांगू लागले, श्रीराम बळवंताचे बळ, श्रीराम बळवीर सबळ, श्रीरामाचे सत्यशील, प्रतिज्ञा आढळ रामाची. श्रीराम कसे आहेत म्हणले, जो ताकदवान आहे, जो बळी आहे, त्या बळवंताचं बळ सुद्धा, ती शक्ती सुद्धा स्वतः रामप्रभू आहेत म्हणले. रामाच्या बळावरच, रामाच्या असणाऱ्या चैतन्यावरच हे महाबळी वीर आपलं बळ दाखवतात किंवा रामाच्या बळामुळेच या महावीरांना सबळता प्राप्त होते. श्रीरामाचं सत्व, श्रीरामाचं सत्य, श्रीरामाचं शील हे रामप्रभू कधीच सोडत नाहीत म्हणले. रामप्रभू नेमानं वागणारे आणि नेमानं वागायला लावणारे, आडमार्गानं जाणाऱ्याला रस्त्यावर आणणारे असे प्रभू आहेत. आणि रामरायांची ती आढळ प्रतिज्ञा आहे. त्या प्रतिज्ञेमध्ये कुणीही काहीही करू शकत नाही, बाधा आणू शकत नाही, अडथळा निर्माण करू शकत नाही. अशी माझ्या श्रीरामाची प्रतिज्ञा आहे. हनुमंतराय बोलतो, रामे मारावे लंका नाथ, सत्य प्रतिज्ञा श्री रघुनाथ, माझ्याने न करवे अन्यथा, केवी मी आता तुझ मारू. रामरायांनी प्रतिज्ञा केली की राजा रावणाला माझ्या बाणानं मारेन. आणि ही सत्य प्रतिज्ञा श्री रघुनाथांनी केलेली आहे. मग मी कसा राजा रावणा तुझा घात करू, तुझा प्राण कसा घेऊ, राजा रावणा तुला आता कसं मी मारू. हनुमंतराय बोलतात, सम्मुख देखिल्या दशानना, वानरे उडोनी घ्यावा प्राण, रागे वाचविला रावण, तो हस्ते आपण न मारावे. समोर राजा रावणाला पाहिल्यानंतर हनुमंतरायाला वाटतंय एक उड्डाण घ्यावं, एक दणका द्यावा, राजा रावणाचा प्राण घ्यावा. पण रामरायाची प्रतिज्ञा, रामरायाचं ब्रीद, रामरायाची अवतार वृत्तीचे जे कार्य आहे ते कार्य हनुमंतरायाने लक्षात घेतलं आणि राजा रावणाला जीवदान दिलं. म्हणतात राजा रावणाला रामप्रभूंना मारायचंय, रामप्रभू राजा रावणाला संपवणार आहे आणि अजून राजा रावणाचे जगण्याचे काही दिवस शिल्लक आहेत, म्हणून आपल्या हातून आपण मारू नये. म्हणून हनुमंतरायांनी राजा रावणाला त्याचा प्राण घेण्यापासून दूर ठेवलेला आहे. म्हणजे राजा रावणाला हनुमंतराय मारत नाहीत.
श्रीराम प्रतिज्ञाची पाखर तेने वाचविला दशशिरम रावणानं मारीच वानर मर्यादा मेरून उल्लंघी. हनुमंतराय म्हणतो रामानं जर प्रतिज्ञा केली नसती तर राजा रावणा तुला मारायला काही वेळ लागला नसता, पण तू वाचलाय म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामराय आहे आणि त्याचा मी सेवक आहे. मग मी कसा हद्दीच्या बाहेर जाऊ, मी कशी मर्यादा ओलांडू, नियमाचं पालन करणं माझं सुद्धा कर्तव्य आहे. म्हणून राजा रावणा मी तुला मारत नाही. हनुमंतराय बोलतो रावणा तुझ मी मारीन आता ऐशी बोलता हनुमंता इंद्रजिताशी परम चिंता आला लंका नाता अपघात. ज्यावेळेस हनुमंतराय म्हणले होते आता राजा रावणा तुला मी मारतो, सीतामाऊलीची सोडवणूक करतो, रामरायाची सीतामाऊलीची भेट घडवून आणतो, कोण अडवतोय बघतो, असं बोलल्याबरोबर इंद्रजिताला खूप काळजी वाटली होती. राजा रावणाचा शेवट आला असं वाटत होतं. पण आता हनुमंतरायांनी निवेदन केलं की तुझं मरण रामाच्या हात नाही, त्यामुळं इंद्रजिताची थोडीशी चिंता शमलेली आहे. इंद्रजित विभीषणा सांगत आजीने माला लंकानात क्रोधी खवळला हनुमंत उपाय येते चाले नाही. इंद्रजित विभीषणा सांगत आजीने माला लंकानात क्रोधी खवळला हनुमंत उपाय येते चले ना. इंद्रजित विभीषणाला सांगू लागले काका म्हणले आज हनुमंतराय खूप खवळलाय, म्हणले फार रागाला गेलेला आहे, राजा रावणाचा आता अंत होतोय, काय उपाय चाले ना. न चले शस्त्र अस्त्र सकळ न चले वानराशी बळ न चले कपट विद्या छळ बळे प्रबळ वानर. वानर अतिशय बलवान आहे म्हणले, त्याच्याजवळ शस्त्र अस्त्र ताकद शक्ती कपटी विद्या छल कपट काही चालत नाही. मंत्र शक्ती तंत्र शक्ती नातळे आक्रम विद्या शक्ती न चले माया मोहन शक्ती रणी मारुती नाटोप्य. त्याच्यावर मंत्र टाकलेला चालत नाही, हनुमंतरायावर तंत्र शक्ती चालत नाही, कुठल्याही प्रकारची विद्या चालत नाही, माया केलेली चालत नाही, मोहनी अस्त्र चालत नाही. आणि रणांगणामध्ये हे मारुती नावाचं वानर कोणालाही ऐकत नाही असं विभीषणाला इंद्रजित सांगतो. वानर नाटोपे सैन्यासी शेकी नाटोपे ब्रह्मपाशी तू केवी आटोपे रावणाशी विभीषणाशी सांगत. हनुमंतरायाच्या पराक्रमाची अनुभव आलेली खात्री आपल्या मनातला उलगडा रूपानं इंद्रजित विभीषणांना सांगत आहे. अख्ख्या सैन्याला हनुमंतराय एकटा ऐकत नाही, म्हणजे ब्रह्मपाशामध्ये तो बंधन होऊ शकत नाही, कुठला पाश हनुमंतरायाला बांधू शकत नाही. तो हनुमंत राजा रावणाला कसा ऐकेल म्हणले. राजा रावण हनुमंतराया रूपी वानरासमोर हातबाल आहे, किरकोळ आहे, सामान्य आहे. विभीषण महाराजांना इंद्रजित सांगू लागला जे जे बांधावे बंधन वानरा नामने आपण ऋणा समान त्यासी मारण निर्बंधन पाशबंदी. विभीषणांना इंद्रजित सांगतो जे जे बंधन बांधावं ते हनुमंताला बांधू शकत नाही. हनुमंतराया कशामध्येही बंधन होऊ शकत नाही, ते नित्य मुक्त आहे.
त्यांना मरणही येऊ शकत नाही. बंधनामध्ये निर्बंधन अवस्थेत राहणारे हनुमंतराय आहेत. ऐसे इंद्रजिते सांगता विभीषण मने लंका नाता वानर अवध्य तत्वता तुझ वदिता वदवेना. इंद्रजितानं आपल्या चुलत्याला विभीषणाला सांगितलं आणि विभीषण महाराज पुढे आले, राजा रावणाच्या समोर आले आणि राजा रावणाला म्हणतात, हे राजा रावणा, हे वानर चिरंजीव आहे, त्याला मरण नाही, हे तू जाणून घे. तू या वानराला मारण्याचाही प्रयत्न करू नको, ते मरणारही नाही. तू त्याचा वध करायचा म्हटलं तरी त्याचा वध होणं शक्य नाही. वानर न वधवे सर्वता ऐसे कळले लंकानाता. श्रीरामा अर्पोनी सीता शरण रघुनाथा निघावे. विभीषण महाराज आपल्या भावाला काही हिताच्या गोष्टी सांगतात, काही भल्यासाठी बोलतात. रावणा, बंधुराया, या वानराला मारायचा प्रयत्न करू नको, ते मरत नाही, त्याला मरणाची भीती नाही, पाशबंधनामध्ये ते अडकत नाही. सगळी माहिती मला इंद्रजितांना सांगितलेले. वानर फार पराक्रमी, अवध्य आहे, त्याला कुणीच मारू शकत नाही, हे सगळं मला कळालेलं आहे. विभीषण राजा रावणाला सांगतो. मग तो असं कर म्हणले, बंधुराया, रामाची सीता जी तू चोरून आणलेली आहे ती श्रीरामाला शरण जाऊन त्याची त्याला देऊन टाक, अर्पण कर म्हणले. आणि रामाला शरण जावं. राम जगताचा जगजीवन आहे, परब्रह्म आहे, ईश्वर आहे, देव आहे, परमेश्वर आहे. त्या भगवंताला तू शरण जावं, नतमस्तक व्हावं आणि रामरायाला म्हणावं, रामा, माझ्याकडून चूक झाली, मी तुमच्या स्वामी कांतेचं, सीता जानकीचं चोरून अपहरण केलं आणि पळवून लंकेला आणली, माझी चूक झाली, करा क्षमा अपराध महाराज, तुम्ही सिद्ध, मला क्षमा करा, माझं चुकलेलं आहे, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. असं राजा रावणा, बंधुराया, तू रामरायाजवळ कबुली दे, रामाला शरण झाण, रामाची सीता रामाला अर्पण कर. विभीषण महाराज सांगतात, श्रीरामा निघालिया शरण, आम्हाशी नाही जन्म मरण, त्रिसत्य सत्य रावणा जान, विचार आनन करावा. तू जर रावणा रामरायाला शरण गेला तर आपल्याला पुन्हा जन्म नाही, मरण नाही, हे मी खरं बोलतो, ही माझी वाणी स्पष्ट आहे, मी कुणाचीही बाजू घेत नाही, कुणाच्याही विरुद्ध विचार करून बोलत नाही. राजा रावणा, बाकीचा काही उपाय नाही, बाकीचा काही विचार डोक्यात आणू नको, सोपी गोष्ट आहे, रामरायाची सीता रामाला परत करणं, रामरायाच्या चरणावर शरण जाऊन नतमस्तक होणं, असं विभीषण राजा रावणाला सांगतो. अन्यथा विचार करू जाताय, रोकडे हनुमंत करील घाता, उपाय नचले सर्वता, लंका नाता भुलू नको. ए राजा रावणा, तू माझा भाऊ आहे, अरे तुझ्याबद्दल प्रेम आहे, कळवळ आहे, आपण एका आईची एका वडिलाची लेकरं आहे, मी तुझा धाकटा भाऊ आहे, माझं जरा ऐक म्हणले, उगाच भुलून जाऊ नको, वेडा होऊ नको, वेड्याचं सोंग घेऊ नको, बाकीचा काही उपाय चालणार नाही,
तू जर रामरायाच्या विरुद्ध काही विचार करायला जाशील तर हनुमंतराया लगच्या लगे जागच्या जागी जीव घालवेल म्हणले. तो सोडणार नाही, त्याच्या तावडीतून सुटणं शक्य नाही. म्हणून राजा रावणा माझं म्हणणं ऐक. विभीषण बोलतो, श्रीरामाचे एक वानर आम्हा नाटोपे साचार, कोणी आलिया श्री रघुवीर रणदुर्धर कोण साहेब. विभीषण महाराज पुढे राजा रावणाला अजून समजावून सांगतात. बघ म्हणले भाऊराया, हे राजा रावणा, श्रीरामाचा एक सेवक एक वानर हनुमंत नावाचं लंकेमध्ये आले. ऐकतय का ते? कुणाला कुणाचं काय चालू देतय का? घाबरतय का कुणाला? किती कोट्यावधी मारले का नाही म्हणले आतापर्यंत? अहो संख्या मोजता येत नाही. राजा रावणा एवढे आपले राक्षस एका हनुमंत नावाच्या वानरानं संपवले. हा 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 करता धुळीस मिळवले. एका क्षणार्धात नाही काळ वेळ तया लागी. आणि हनुमंतरायाचा स्वामी ज्याची सीता तू चोरून आणलेली आहे तो रामराया, त्याचा राग जर अनावर झाला आणि त्यानं लंकेला येणं केलं, मग त्याचं एक वानर ऐकत नाही म्हणले, स्वतः रामराया आला तर मग आपलं काही खरं नाही. त्याचे बाण फार दुर्धर आहेत. त्याच्या बाणापुढे कोण उभा राहणार आहे? राजा रावणा कोण सहन करणार आहे श्रीरामाचे बाण? म्हणून तू बाकीचा काही विचार करू नको असं विभीषण सांगतो. अर्पोनिया जानकी ते काया वाचा चित्ते वित्यम, शरण निघालिया रघुत्तमा ते कल्याणाते पावालम. म्हणून राजा रावणा रामरायाची आणलेली अंतुरी रामरायाची पत्नी रामरायाला मोठ्या मनानं तू परत कर, अर्पण कर. रामाला शरण जा, तन मन धन रामरायाला अर्पण कर. यात तुझं हित आहे, यात तुझं भलं आहे. असा धाकटा भाऊ थोरल्या भावाला म्हणजे विभीषण राजा रावणाला सांगतो. एका जनार्दना शरणम सत्व बुद्धी विभीषण, ते बुद्धी न मानी रावण, गर्व अभिमान तो ऐकाय. आद्य कळसाला आलेले जनार्दन माऊलींना आपल्या सद्गुरूंची गुरुवर्याची आठवण झालेली आहे. आणि विभीषण महाराज रामरायाला शरण जाण्याविषयी रावणाला सांगतात. आणि शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभता. तुम्ही शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभता. आणि शरणावरून रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना आपल्या सद्गुरूंची आठवण झालेली आहे. आणि ते सद्गुरूंच्या चरणावर शरण आलेले आहेत, नतमस्तक झालेले आहेत. सत्व बुद्धी विभीषण आहे म्हणतात. चांगलं सांगितलं राजा रावणाला, पण चांगलं सांगितलं की सख्या आईला सुद्धा राग येतो म्हणतात. ते सख्या भावाला कुठं पटणार? राजा रावणाला ते अजिबात पटत नाही म्हणले, कारण राजा रावणाच्या अंगात मस्ती आहे म्हणले. राजा रावणाच्या अंगात रग आहे, गुरमी आहे म्हणले. आणि त्या मस्तीचा ताठ आहे ना, ती जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात. असा गर्व अभिमान राजा रावणाला आहे. तो विभीषणाने किती जरी चांगलं सांगितलं, हिताचं सांगितलं, अजिबात ऐकत नाही. म्हणतात ना, नळी फुंकली सोनारे
इकडून तिकडे जाई वारे. ह्या कानातनं ऐकायचं आणि ह्या कानातनं सोडून द्यायचं. एका कानानं ऐकायचं आणि एका कानानं सोडून द्यायचं. अशी राजा रावणाची गत झालेली आहे. वानरा वनचराचे भेन रिगता श्रीरामाशी शरण. ते मज आले उन्हेपण जगी जगन्य वाढिवे. विभीषणाला राजा रावण म्हणतो, वारे विभीषणा म्हणजे काय मला सांगतो, ते रामाला शरण जा, रामाची सीता रामाला परत कर. अरे कशामुळं? एक वानर लंकेत आलं, त्या वानराच्या भीतीनं मी घाबरून जाऊ, त्याला भिवू, माझ्या मरणाची चिंता करू, माझा अपमान करून घेऊ, किती मला कमीपणा येईल रे विभीषणा. म्हणजे मी कमीपणा घेणार नाही. माझं काही होऊ दे, भलं होऊ दे, बुरं होऊ दे, तू सांगायची गरज नाही. म्हणलं माझ्या पराक्रमाला नीचपणा येईल, काळीमा लागेल, बट्टा लागेल आणि जगामध्ये अपकीर्ती होईल. एक हनुमंतरायाचा सेवक, एक रामरायाचा सेवक हनुमंतराया लंकेमध्ये गेला आणि वानर त्याला घाबरलं. रामरायाला शरण आलं आणि रामाची सीता रामाला परत देऊन टाकली. काय अपकीर्ती होईल म्हणजे. म्हणून विभीषणा, मी असं कधीही वागणार नाही. मरण पुसोनी कपिनाता, त्याचेने बोले त्याचे घाता. बुद्धी विचारोनी हनुमंता, कुबुद्धिता रावणी. रावणाने विचार केलेला आहे. रावण पण फार हुशार आहे हो. रावणाने विचार केलेला आहे, या पृथ्वी तलावर जो जन्माला आला त्याचा एक दिवस येण्याचा ठरलेला आहे. एक दिवस नक्की त्याला जावं लागणार आहे, म्हणजे त्याला मरावं लागणार आहे. जसा जन्म घेऊन मृत्यू लोकावर आला तसं हे मृत्यू लोक, हे जग, संसार, दुनिया, हे सगळं सोडून जावं लागणार आहे. म्हणजे जन्माला आलेल्या बरोबर त्याला मरण चिटकलेलं आहे. असा कुणीच या पृथ्वी तलावर आजपर्यंत झाला नाही की तो जन्माला आला आपण मेलाच नाही. म्हणजे मरण हे अटळ आहे. आणि पूर्वी आपण जटायू पाखराला असंच मरण विचारलं. म्हणजे जटायूनं सांगितलं, माझे पंख उपटले की माझं मरण आहे. आणि त्या जटायूला त्याचं मरण विचारून, माझं मरण मी त्याला खोटं सांगून, राजा रावणानं जटायू पाखराला खोटं सांगितलं होतं की माझ्या डाव्या पायाचा अंगठा फोडला की मला मरण येते. जटायूनं आकाशामध्ये भरारी घेतली. राजा रावणाचा डाव्या पायाचा अंगठा फोडण्यासाठी डाव्या पायावर झेप घेतली आणि राजा रावणाच्या तावडीमध्ये जटायू रामभक्त सापडला. दोन्ही पंख राजा रावणानं उपटले आणि जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडला. हाही रामभक्त आहे. म्हणजे या वानराला जसं त्या पाखराला त्याचं मरण विचारून रामाची शपथ घालून खरं बोलायला भाग पाडलं. रामभक्त कधीही खोटं बोलत नसतात. देवाची, रामाची शपथ घालायची काही गरज नाही. तो नेहमीच खरं बोलतो. तो बोलतो ते खरंच होतं. त्यालाच रामभक्त म्हणतात. आणि अशा या वानराला आपण त्याचं मरण विचारू. हनुमंत खरं विचारल्यानंतर त्याचं मरण सांगेल आणि मग त्याचं मरण कशात आहे हे जाणून घेऊ आणि गोड बोलून त्याचा काटा काढू, या वानराला संपवून टाकू. असं रावणाचं जे कपटी मन आहे ना, कुबुद्धी आहे, ते हनुमंतरायाबद्दल विचार करू लागलेले. कपटी कावा कसा साधायचा धाव आखू लागलेले. राजा रावणाच्या मनामध्ये ही बुद्धी आलेले.
बुद्धीचे अनेक तरंग बनतात, बुद्धीचे अनेक भाग असतात आणि त्याप्रमाणे राजा रावणाला कुबुद्धी सुचलेली आहे, दुर्बुद्धी राजा रावणाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। जटायूने केला कासाविषयी, शिंतरो निम्या मारिले त्याशी, पैशेची करीना हनुमंताशी, रावणापाशी कुबुद्धी। पूर्वी जटायू मला ऐकला नव्हता, जटायूनं मला दाती तृण धरायला लावलं होतं, ठकावलं होतं, कासा वीस करून सोडलं होतं। माझा रथ सारथी सर्व काही चुरा केलत, ध्वज मोडला होता, पण मी त्या जटायूला रामाची शपथ घालून विचारलं, तुझं मरण कशात आहे रे? त्यानं मला सांगितलं, माझे दोन्ही पंख उपडल्यानंतर मरण आहे। आणि मी तसंच केलं, त्या जटायूला माझ्या तावडीत पकडलं आणि जटायूचं दोन्ही पंख उपडलं आणि त्याला मारून टाकलं। तसंच हनुमंतरायाला आता फसवीन, ठकवीन, त्याचं खरं मरण विचारून घेईन कशात आहे आणि हनुमंतरायाला आता लंकेमध्ये संपवीन। ही कुबुद्धी राजा रावणाच्या मनात आलेली आहे। एका जनार्दना शरण, पुसता हनुमंताशी मरण, दाही मुके वर पळून करील दहन लंकेचे। हा अध्याय आता कळसाला आलेले आहे, शेवटची चिंतनाची ओवी आहे। रामायणाचे कवी करते शांतिव्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंना, गुरुवर्यांना, जनार्दन स्वामींना शरण जातात, त्यांच्या चरणाशी लीन होतात, नतमस्तक होतात, त्यांच्या चरणावर आपलं डोकं टेकवतात। राजा रावण पुढच्या अध्यायामध्ये, पुढील प्रसंगामध्ये रामभक्त हनुमंतरायाला मरण विचारते। त्यावेळेस राजा रावणाच्या 10 तोंडाच्या दाढी मिशा जळून खाक होतील, हनुमंतराया अख्ख्या लंकेचं दहन करतील, अख्खी लंका जाळून टाकतील। ही कथा तुम्हाला पुढील प्रसंगामध्ये, पुढील अध्यायामध्ये ऐकायला मिळेल। स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एकाकार टीकाय, रावण सभा हनुमदागमन, हनुमंतागमन नाम सप्तदशाध्याय गोढः। कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरम पुसां मापातक नाशनम्। जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम। केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्ष ज्ञानार्षा अच्युता, जनार्दना भूपेंद्र हरिहरा, श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा, केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्ष ज्ञानार्षा अच्युता, जनार्दना भूपेंद्र हरिहरा, श्री कृष्णा श्री विठ्ठला, श्री विठ्ठल 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 विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,
श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल